आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा फर्स्ट लेसन द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन हा लेसन पाहत आहोत. यामध्ये आपण कालच्या तासाला फर्स्ट पॉईंट बघितला ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. ॲडॅप्टेशन म्हणजे त्याचं अनुकूलन, झाडाचं जे अनुकूलन आहे ते आपण कसं करणार आणि त्याचे कसे वेगवेगळे प्रकार कोणते हे पाहिलं. यामध्ये आपण तुम्हाला मी प्लांटमध्ये लोटस, कॅक्टस आणि बनियन या 3 प्लांटची माहिती लिहायला लावली होती. मी ही व्हिडिओमध्ये सांगितली होती, तीच तुम्हाला लिहायची होती फक्त. आज आपण पुढचा पॉईंट बघतोय ॲडॅप्टेशन इन अ डेझर्ट प्लांट्स म्हणजे वाळवंट वनस्पतींमधलं अनुकूलन. म्हणजे ज्या भागामध्ये वाळवंट आहे त्या भागामध्ये होणारं अनुकूलन कसं आहे वनस्पतींमधले हा पॉईंट बघणार आहोत. टेक 2 पॉटेड प्लांट्स, 1 कॅक्टस अँड द अदर लिफी प्लांट. काय सांगितले, 2 कुंड्या घ्यायच्या, त्यामधल्या एका कुंडीमध्ये एक निवडुंगीचं तर दुसऱ्या कुंडीमध्ये काय घ्यायचे, भरपूर पानं असलेलं झाड. मग तुम्ही कोणतंही घेऊ शकता, मोगरा वगैरे. हे लिफी प्लांट घ्यायचे. Plastic bags loose around the leaves of dead plants and keep them in a sunlight from early in the morning. काय करायचं आहे, या दोन्हीही कुंड्यांमधील वनस्पतींच्या पानाभोवती म्हणजे जे झाड लावणार आहे आपण त्याच्या ज्या पानाभोवती आपल्याला काय करायचं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या बांधून ठेवायच्या. फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग, बांधल्यानंतर सकाळपासून त्या काय करायच्यात आपण उन्हामध्ये ठेवल्यानंतर. In the afternoon, bring those pots into the classroom and observe them. आणि त्या कुंड्या आपण आपल्या वर्गामध्ये आणायच्या आहेत दुपारी. Has the same quantity of water collected in both bags. काय ऑब्झर्वेशन होईल आपल्याला की त्या दोन्हीही कुंड्यांमध्ये सेम पाणी आहे का, जी वॉटरची क्वालिटी आहे ती दोन्हीही कुंड्यांमध्ये आपल्याला सारखीच दिसेल का. हे आहे कॅक्टसचं प्लांट, काठेरी असतं डेझर्टमध्ये. डिसर्ट प्लांट्स अँड ट्रीज आर देअर यूज लाईट स्मॉल नीडल्स ऑर हॅव बीन मॉडिफाईड इन टू थ्रॉन्स. वाळवंटी वनस्पती, डेसर्ट प्लांट म्हणजे वाळवंटी वनस्पतींना. अँड ट्रीज आर देअर यूज लाईट स्मॉल नीडल्स, ते काय करतात, वाळवंटी वनस्पतींना पानं नसतात आणि ती खूप बारीक सुईसारखी असतात. हॅव बीन मॉडिफाईड इन टू थ्रोन्स म्हणजे काटे, आणि त्याला काय असतात, छोटे छोटे काटे असतात. इथे दाखवलं तुम्हाला, हे आहे कॅक्टस, वाळवंटी भागामध्ये येणारं झाड आहे. त्याला बघा तुम्हाला काठे, तुम्हीही कधी बघितलं असेल तर तुम्हाला ते दिसतील. दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॉपरेशन. मग ते काय होतं, या रचनेमुळे त्याच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात काय होते, त्या काठांच्या रूपामध्ये बाहेर टाकलं जातं. द स्ट्रेन्स आर ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्ज. आणि काय होतं, बाहेर टाकले जाते. खोड जे निवडुंग आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टेम जे खोड आहे, खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते. त्यामुळेच काय होतं तिथं फोटोसिंथेसिसची प्रक्रिया म्हणजे पानांच्या अभावामुळे किंवा पानं नाही आहेत त्या झाडाला, त्यामुळे खोड काय करतं तर प्रकाश संश्लेषण करत असतं. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल अँड ॲसिम रूट्स रीड अवे इन टू द सॉईल इन ए सच ऑफ वॉटर. मग काय होतं, म्हणून ती पाणी ज्यावेळी कुठलंही झाड असेल ते झाड ज्यावेळी ग्रीन कलरमध्ये असते, झाडाची पानं ज्यावेळी ग्रीन कलर असतात त्यावेळी त्या पानामध्ये काय असतं, फोटोसिंथेसिस. आता इथं काय सांगितलं, ह्या निवडुंग तुमचं जे कॅक्टस आहे त्याला पानं आहेत का, नाही. मग ते स्टेमसारखं आहे, ते स्टेमसारखं जे आहे त्यामध्ये काय होतं, फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्ज. त्यामध्ये खोडामध्ये तुम्हाला फोटोसिंथेसिसची प्रक्रिया झालेली दिसते. आणि ते जे रूट आहे ते काय झालं, डीप इन टू द सॉईल, मातीमध्ये पूर्णपणे गेलेलं असतं. वनस्पतींचे मूळ हे पाण्याच्या शोधामध्ये ते त्या जमिनीमध्ये गेलेलं असतं खोलवर. देअर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्सेस ऑन द स्टेम ऑफ दीज प्लांट. तर काहींच्या जमिनीत दूरवर पसरतात आणि वनस्पतींच्या खोडा. आता तुम्हाला हे वॅक्सी, मी कालही सांगितलेलं, वॅक्सी म्हणजे मेणासारखा भाग. देअर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्सेस ऑन द स्टेम.
या निवडुंगीच्या झाडाला जो हा कलर हे काटे आहेत आणि हे सॉईलमध्ये जे खालचा भाग आहे तिथं काय असतं तर व्हॅक्सिलेअर असतो. काय असतो? व्हॅक्सिलेअर. व्हॅक्सिलेअर म्हणजे मेणासारखा चिकट भाग. तर पुढचा आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स इन अ स्नोनी रिजन्स. सोनी रिजन्स SNOWY. सोनी रिजन्स म्हणजे बर्फाळ प्रदेश. इन दॅट वे आर शॉपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट इन अ सोनी रिजन. म्हणजे काय? हिम प्रदेशातील वनस्पतींच्या ज्या पारंब्या असतात, उतरत्या पारंब्या, त्याला आपण काय म्हणतो? ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स. म्हणजे तुम्ही ते शोचं झाड बघितलं असेल, त्याचे पानं कसे असतात? उतरते असतात. म्हणजे पाऊस पडला तर त्या पानावरती तो पावसाचा थेंब राहत नाही, तो काय होतो? खाली पडला जातो. Plant of a ocean region mainly include coniferous like देवदर and पिनी. आता बघा, तुम्हाला देवदर, कालही मी सांगितलं, देवदर आणि पाईन अशा सूचीपर्णी वृक्षांचा समावेश हा सोनी रिजनमध्ये असतो. आता मी तुम्हाला इथे दाखवले बघा. देवदर, तुमचं ख्रिसमसचं ट्री कसं असतं? उतार असतो. हे कसं आहे तुमचं? ख्रिसमसचं ट्री ही असंच असतो, उतार. म्हणजे जरी पाऊस पडला तर तो या पानावरती थांबत नाही. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? कोणत्या प्रकारचं झाड आहे हे आपलं? शोईंग ब्रांचेस युजफुल. कॉर्निफेरस लाईक देवदर आणि पाईन या प्रकारचं हे प्लांट आहे. दीज ट्री आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. म्हणजे बघा, हे तुमचं झाड आहे, त्याचे जे हे कोनिकल लाईक स्ट्रक्चर आहे. कसं आहे? कोनिकल, शंकूचा आकार आहे त्याला. कसला आकार आहे? शंकूचा आकार आहे. दिसतोय का? हे असं शंख कसा असतो आपला, त्या प्रमाणाचा आकार आहे. म्हणजे देवदर हे स्नोनी बर्फाळ प्रदेशामध्ये येणारं प्लांट आहे. आणि त्याचा आकार हा कसा असतो तर त्याचा आकार हा कोनिकल, शंकूसारखा त्याचा शेप आहे. हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इज रिजन्स. आणि हे आपल्याला कशामध्ये येतात तर हेवी स्नोफॉल म्हणजे थंडी. ज्या ठिकाणी हिमवृष्टी असती, खूप थंडी असती, अशा ठिकाणी ही झाडं येत असतात. देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम ॲक्युमुलेटिंग ऑन द ट्री अँड थिक बार्क हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. म्हणजे काय सांगितले त्यांनी बघा? देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम ॲक्युमुलेशन. या खोडांना काय असतं? कसे असतात हे तर कोनिकल आकारामध्ये आहेत. त्यांचा भाग हा पूर्णपणे पसरट आहे आणि शंकूच्या आकारामुळे या वनस्पतीवर काय होतं तर बर्फ साठून राहत नाही. आणि बर्फ साठून राहत नाही त्यामुळं ही पानं ही पसरट असतात. तसेच त्यांच्या जाड, म्हणजे या झाडाची जी साल आहे ती कशी असते? जाडसर असते. ॲक्युमुलेटिंग इथे दिले बघा. देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम ॲक्युमुलेटिंग म्हणजे साचून राहत नाही. ऑन द ट्री अँड द थिक बार्क. त्याची साल जी आहे, बार्क, BARK, बार्क मीन्स काय तर त्याची साल कशी असते? ही जाड असते. द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. आणि तो कोल्ड रिजनमध्येही म्हणजे थंडीतही तग धरू शकतो. म्हणजे कितीही थंडी असली तरी हे झाड तसंच राहत असतं. हे आहे त्याचं देवदार ट्री. हे आहे त्याचं एक्झाम्पल. पुढचं आहे ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ अ फॉरेस्ट रिजन. म्हणजे काय तर जंगलातील प्रदेशातील, जंगल म्हणजे वन क्षेत्रातील वनस्पतीमध्ये होणारं त्याचं अनुकूलन कशा रीतीने ते फॉरेस्ट कंट्रीमध्ये येत असतात. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन अ फॉरेस्ट. म्हणजे या फॉरेस्ट कंट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला झाडे पाहायला मिळतात. त्यामध्ये वृक्ष आहे, प्लांट म्हणजे झाड, ट्री म्हणजे झाड, श्रब मीन्स वृक्ष, त्याचप्रमाणे हर्ब्स म्हणजे झुडूप. हे सगळे आपल्याला या फॉरेस्ट कंट्रीमध्ये पाहायला मिळतात. दीज प्लांट्स कम्प्लीट अमंग देमसेल्फ फॉर सनलाईट. आणि
सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी आपण या सर्व वस्तूंचा काय करत असतो, या वनस्पतींचा आपल्याला उपयोग होत असतो. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ अ ट्रीज. आता बघा, या सगळ्या वनस्पती आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतात. या सर्व वनस्पतींमध्ये एक प्रकारची कॉम्पिटिशन, स्पर्धा चाललेली असते. ओके, जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी हे वृक्ष काय झालेले असतात, आपले ग्रेट हाईट, खूप उंच वाढतात. तसेच त्यांच्या आधाराने त्यांना सपोर्ट ऑफ अ ट्रीज, त्यांना सपोर्ट कोण करतं, ट्रीज करतं. क्लाइंबर्स म्हणजे वेल, ही वेलांची, त्यांच्या आधाराने त्या वेलाची ही उंची काय होते, वाढली जाते. काही वेलींच्या खोडांवर असणारे ताणही या खोडांच्या अनुकूलतेमुळे कमी झालेले असतात. स्प्रिंग लाईक टेंडल्स ऑन द स्ट्रीम ऑफ सम क्लाइंबर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. स्प्रिंग लाईक म्हणजे आता तुम्ही एखाद्या झाडाचा, हे बघा फॉरेस्टमधले ट्री दाखवलेत, उंच उंच वाढलेले असतात. वेटुळे सारखा भाग असतो, तिथं काय झालेलं असतात, तर स्प्रिंग लाईक ट्रेंडल्स म्हणजे त्याच्या त्या फांद्या असतात, त्या स्प्रिंग लाईकच्या शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचं आहे ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट. ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट म्हणजे काय? ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड म्हणजे जमिनीवर, तुमच्या जमिनीवर येणारं, ग्रासलँड म्हणजे तुमच्या जमिनीवर येणारं वनस्पतींमध्ये असलेलं अनुकूल, गवताळ प्रदेशातील वनस्पतींमध्ये असलेलं प्लांट, हे बघणार आहोत. डायव्हर्ज म्हणजे विविध असे. Diverse type of bushes and grasses are found in the grassland. Fibrous root of grasses prevent soil erosion. Forests in the equatorial region are dense. आता इथे नीट बघा, इथं काय दिले, डायव्हर्स म्हणजे तुमच्या विविधता आहेत. प्रत्येक बुशेस म्हणजे तुमचे खुरटी झुडपं जे असतात, त्याला आपण छोटीशी झुडपं म्हणतो, अशा प्रकारे. डायव्हर्स टाईप ऑफ ब्रशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन ग्रासलँड. हे सगळं आपल्याला कुठं मिळतं, जमिनीवर, ग्रासलँड, गवताचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. फायबरस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. हे गवत तंतुमय मुळांमुळे, फायबरस रूट म्हणजे तंतुमय, जसं की कांद्याचं आपण बघितलंय, बाटलीवरती कांदा ठेवल्यानंतर त्याची जी मुळं आहेत ती त्या पाण्यामध्ये गेलेत, म्हणजे कशी झालेत, ती फायबरस रूट झालेत. फायबरस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन्स. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. म्हणजे आता बघा, इक्वेटोरियल म्हणजे काय, तर तुमचं हे फॉरेस्ट आहे, हे तुमचं एक झाड आहे, त्याचा जो मधला भाग असतो तो कसा झालेला असतो, विषुववृत्त प्रदेशात, म्हणजे इक्वेटोरियल, एक समान, जमिनीची धूप थांबते आणि काय होतं, इक्वेटोरियल रिजन तयार होतं. इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट, डिअर कॅन रिमेन हिडन इन दीज ग्रासेस. त्यामधील तेथील प्राणीही आपण काय करतो, लपून राहू शकतात. म्हणजे काही जे तुमचे इक्वेटोरियल रिजनमध्ये आहेत ते प्राणी तुम्हाला पाहायला मिळतात, काही लपून राहतात. ॲनिमल लाईक टायगर, एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दीज ग्रासेस. या गवतांमध्ये हे ॲनिमल लपून बसलेले असतात. हावेवर ग्रासेस इन अ कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. कोल्ड रिजनमध्ये, थंड प्रदेशात आढळणारी गवतं ही उंचीने काय असतात, शॉर्ट असतात, लहान असतात. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. त्यामुळे यात सशासारखे प्राणी आपल्याला आढळून येतात. वास्ट मीडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज अ प्लॅन्स. म्हणजे मोठ्या प्रमाणात, वास्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात, मिडवेज म्हणजे कुरणे, म्हणजे काय तर ज्या डोंगर उताराचे जे प्रदेश असतात किंवा पठारी, प्लेन्स म्हणजे पठारी, मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कुरुणे आढळतात. मिड रोज म्हणजे कुरुणे, म्हणजे छोटी छोटी जी कुरपे, झुडपे आपण म्हणतो, हे आपल्याला या गवताळ प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. हे आहे त्याचं एक आपण बघितले. याप्रमाणे आता राहिलेला जो पार्ट आहे तो आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. हे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लिहून घ्या. पुढच्या तासाला आपण राहिलेला पार्ट बघू.